ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। सर नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? नितीन दिनकर मुळे, गाव? हिप्परगारवा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. धाराशिव. तर आज मी अनिल पिंपळे बसाटे सर सोबत तुमच्या शेतात आलो. तर या ऊसाची लावण कधी केली? 15 डिसेंबर. 15 डिसेंबर. आज आहे करेक्ट 14 एप्रिल 2026. म्हणजे साधारण 4 महिने कंप्लीट झाले. उद्या कंप्लीट होतात. या प्लॉटसाठी तुम्ही गेले, आता तसं जर बघितलं तर ग्रीन पॅनचे तुम्ही 4 वर्षापासून ग्राहक आहात. या प्लॉटसाठी तुम्ही यावर्षी ग्रीन पॅन कंपनीची ट्रीटमेंट केली. त्याच्यामध्ये लिक्विड डोस पण दिलाय आणि खतं पण टाकली. सुरुवातीपासून काय काय केले सांगा बरं जरा. एक भूमिपॉवर घेतलेले, एक भूमिपॉवरची बॅग एक करला, हा, आणि एक 10-26 एक 10-26 मिक्स करून टाकले. मिक्स करून सुरुवातीला टाकलं. पहिला डोस दिलेला आहे. हा, त्याच्यानंतर दुसरा डोस ग्रो आणि नायट्रोकिंग त्याची फवारणी केली. फवारणी केलेली आहे. अच्छा. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा प्रीमियम हा आपला प्रीमियम हा आणि ताक गोळ ही ड्रिचिंग केली आहे. ड्रिचिंग केली. हा. नंतर पुन्हा एक भूमिपॉवर 3 महिन्यानंतर एक भूमी पॉवर, हा, ग्रीन पॅन कंपनीचा प्रोम आणि ग्रीन पॅन कंपनीचा पोटॅश, हा, असा डोस झालाय. आणि नायट्रोकिंग आणि ग्रो आणि ट्रेसआउट झाले. झालं. ट्रेसआउटची फवारणी झाली. आता हे जे सगळं केलंय तुम्ही, हा, हे वापरलं, हे खतं असं आता पर्व मिक्स करून तुम्ही वापरलेलं आहे. हा, बरोबर आहे ना. याच्यामध्ये आता भूमी पॉवर बी आहे, पोटॅश आहे हा, आणि प्रोम सुद्धा आहे. हा. यावेळेस कसलं रासायनिक याच्यामध्ये टाकलं नाही, सुरुवातीला एकदा टाकलेलं आहे. फक्त 6 किलो सर एरिया वापरला अख्ख्या 1.5 एकरला. अख्ख्या 1.5 एकर. अख्ख्या 1.5 एकरात 6 किलो, ती पण वल्लाच्या ह्याच्यानं. आग्रह. तर हे जे वापर केलाय याचा नेमकं प्लॉटला फायदा काय झाला? फायदा सर म्हणजे आपल्याला ऊसाचं म्हणजे 4 महिन्यात आता सध्या बघायला गेलं तर आमच्या गावात ह्या कंडिशनचा ऊस पण नाही, कुणाकडेच नाही. कुणाकडे नाही. येऊन चाललेत गावातली लोक, बघून चालले, त्यांनी खताला मागा लागली सध्या कंडिशनला. बघू मागा लागले ती येऊन पण, म्हणजे येऊन गेलेत, बघून पण गेलेत बरेच जण. बर. आणि असं बघायला तर सर ऊसाची जाडी पण म्हणजे असं कुठला पण कोंब बघा तुम्ही, कुठलं पण बघू द्या. ऊसाची जाडी जास्त आहे. हा फुटवा जर बघितला, आता या ठिकाणी फुटवा सर आपण जर मोजला तर हा 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे आहेत. इकडं पण तसेच आहे. आता कांडीला सुद्धा लागलाय बाबा, ऊस कांडी धरून लागली. त्यानंतर जमीन जर बघितली तुमची तर एकदम हलकी जमीन आहे, पण या जमिनीला सुद्धा ग्रीन पॅन कंपनीचे खतं वापरल्यामुळे भुसभुशीतपणा आलेला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये ग्रीन पॅन खताचा वापर केल्यामुळे तुम्हाला उत्पन्नामध्ये काय फायदा झाला? तर उत्पन्नामध्ये आता सध्या असं वाटतं शेतकऱ्याला खर्च जास्त झाले होणे, पण टनेज मध्ये भरपूर निघा लागले. मला टनेज 65-70च्या ॲव्हरेज मध्ये पडले माझं 1.5 एकरला, या हलक्या रानाला. वा 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 वा, खूप छान आहे. आणि घरी मला बरेच जणांनी मुली लबाड बोलायला आहे, आणि आम्ही त्यांना स्लिप पण दाखवले. वा वा वा. हा, ऍक्च्युअली त्यांना स्लिप सुद्धा दाखवली. स्लिप दाखवली आम्ही. असं म्हणजे त्यांना वाटत लबाड बोलायले, असा काही विषय नाही. पानं जाड आहेत बघा, रुंद आहेत पानं बरोबर आहेत तर, आहेत एकदम असं म्हणजे असं हे नाही. असं बघा, उन्हाचा प्रादुर्भाव, ऊन खूप आहे आपल्याकडे, तरी सुद्धा उन्हाचा सुद्धा विशेष फरक पडला नाही. जाणवलं समाधानी सर. ट्रेसआउटची फवारणीला नाच करा सर. हा, ट्रेसआउटला म्हणजे पाणी जर ज्याला कमी आहे त्याने ट्रेसआउट फवारलं तरी पण चांगला आहे. चांगला आहे का? खूप चांगला प्रोडक्ट आहे. तर हे वापरून समाधानी. प्लॉट एक समान आहे सर. प्लॉट कुठवर बघूया सर त्यांनी, असं म्हणजे कुठवर पण हा, तिथून जरी उभं राहिलं टेमकडावर, धन्यवाद.